नमस्कार मित्रांनो, नागठणी या ठिकाणी मैदान चालू आहे महाराष्ट्र केसरीचं. त्या मैदानामध्ये 67 गट पळाले आणि त्या 67 गटामधील 8 जे आहेत त्या जोड्या सेमीफायनलसाठी गेल्या आणि त्या 8 जोड्याचे निकाल मी तुम्हाला सांगतो आहे. सेमीफायनलच्या 8 सेमीफायनल पळाले, त्यातील कोणते नंदी फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत, कारण की हे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. सुरुवात करतोय सेमी क्रमांक 1ला. सेमी क्रमांक 1चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी, सुंदर अशी गाडी पळाली. गणा आणि पक्षाची गाडी पळाली. ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे धोंडे ड्रायव्हर यांनी. परंतु ड्रायव्हरने गाडी 1 नंबर केली, मान्य आहे, परंतु गाडीवरती उभं राहायला नव्हतं पाहिजे होतं, कारण की नियम काय सांगतोय, एक गाडीवरती उभं राहायचं नाही. काय याच्याने काय होते, एखाद्याच्या मनामध्ये एक खुन्नस दिल्यासारखं होतं, कारण की मागेच सांगितलेलं होतं की गाडीवरती उभं राहायचं नाही. कसं होतं, एखाद्या मनाला लागतं, कारण की शेवटी गाडीचा पराभव झाला की थोडंसं मनाला लागतंच. परंतु असं जर होत असेल तर त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. गाडीवरती तुम्ही आनंद साजरा करा, परंतु असा नको गाडीवरती उभं राहून आनंद साजरा करायला. गाडी जिंकली, ठीक आहे, मान्य आहे, परंतु असो ही गाडी पक्ष आणि गणाची फायनलसाठी पात्र झाली. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 2चा निकाल 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा क्षेत्रामधील एक खूप मोठं नाव आहे असं हे किरणप्पा कालगाव शालगावकर, उत्तम शेठ गवळी यांचा रैना, आणि त्या रैनासोबत आपल्याला पळताना दिसला हिंद केसरी कारुंडेकरांचा हिंद केसरी चिक्या पळाला. गटाला माझ्याकडून थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झालेली होती, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन, परंतु चिक्या आणि रैना या गाडीनं सेमी पास केला आहे. फायनलचे दरवाजे खुले केलेले आहेत. गाडीवरती ड्रायव्हर होते आटील ड्रायव्हर तामखडा, काही गाडी चालवली यांनी. खूप दिवसांनी आज चिक्याचं पुनरागमन झाले मैदानामध्ये आणि पुनरागमन असं की गुलालच मिळवला. खूप साऱ्या शुभेच्छा रैना आणि चिक्याला सेमी क्रमांक 2मधून. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 3चा निकाल 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी जकातवाडी या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी पळाली. सातारा ज्वेलर्स सातारा शेंद्रे यांचा अर्जुन पळाला, संजय पोतेकर यांचा अर्जुन पळाला आणि त्या अर्जुनसोबत पळाला निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर पळाला. वजीर आणि अर्जुनची गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे अमर ड्रायव्हर यांनी, आणि नक्कीच बघूया काय फायनलमध्ये ही कमाल करते जोडी. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे असे हे दैवत गोवेकर यांना मास्टरमाइंड म्हटलं जातं. असे ही दैवत गोवेकर आणि पृथ्वीराजदादा खोटवळ यांचा उजवीला किसना पळाला आणि त्या किसनासोबत कालेकरांचा टग्या पळाला. ही गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे. हिंद केसरी ड्रायव्हर सचिनची आणि लक्षाची गाडी चालवली होती पुशेगावच्या मैदानामध्ये. तेच ड्रायव्हर या गाडीवरती बसले आणि भैया ड्रायव्हर बांबोडे यांचं नाव आहे आणि त्यांनी गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी उंडाळे कापीकरांचा सरदार पळाला आणि त्याच्यासोबत वीर पळाला. गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे आकाश ड्रायव्हर यांनी आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81चा पराभव झाला. परंतु असो त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे. शेजारची जी गाडी होती 1 नंबर तासावली ती गाडी रायफलच्या ह्याच्यामध्ये आली, त्याच्यामुळे थोडीशी गाडी बिचकली आणि त्याच्यामुळे गाडीला पराभव सहन करावा लागला. परंतु असो त्या बैलाचं खूप मोठं नाव आहे आणि असंच नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तो करतोय पळण्याच्या जोरावरती. हारला तरी चर्चा आणि जिंकली तरी चर्चा या रायफलची. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 6चा निकाल डोळ्याचं पारणं फेडलं या जोडीनं. असा हा तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी निनामकरांचा जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर पळाला आणि तारगावकरांचा रुद्रा पळाला. आणि या गाडीत 1 नंबर तासावरती एक होती टॉपची गाडी होती 1 कोटीचं हत्यार अर्जुन आणि मिलिटरी अफशिंकरांचं चित्र. या गाडीचा पब्लिकने थोडासा फॉल झाली गाडी आणि खूप छान शुभेच्छा, गाडी चांगली पळाली निनामच्या सुंदरची. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी 42 सरकार विनायक शेटलिंगरे यांच्या नावाने ती गाडी पळाली होती, त्यांची गाडी पळाली होती. परंतु
गाडीचा निकाल जो आहे तो जरा चेक करायचं चाललेला आहे, बघायचं चाललेलं आहे. ऑब्जेक्शन घेतलेलं आहे या सेमीवरती 7मध्ये. बलमा आणि बुलेट यामध्ये होते. सेमी क्रमांक 8चा निकाल तास क्रमांक 8वरून धावलेली गाडी वडीचा पुष्पा आणि त्याच्यासोबत एक नंदी पाळा, त्याचं नाव काय माहीत नाही. हे होते 1 ते 8चे निकाल महाराष्ट्र केसरी नागठाण मैदानाचे. धन्यवाद.